आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। श्री बाबासाहेब देशमुख अध्यक्ष महोदय, माझ्यासारख्या नवीन सदस्याला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं अंतःकरणपूर्वक आभार मानतो। अध्यक्ष महोदय, दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माननीय राज्यपालांनी मध्यवर्ती सभागृहात केलेल्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक थोर महापुरुषांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचं मी पालन करण्यासाठी कटिबद्ध आहे। परंतु अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी 13 विभागांनी नाहरकत पत्र प्राप्त झाले असून त्याचे भूमिपूजनही झालं आहे। परंतु या स्मारकाच्या उभारणी करण्यासंबंधी राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नाही। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यात तब्बल 11 वेळा एकाच पक्षातून, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघातून ज्यांनी देशसेवा समाजकार्य करण्याचे व्रत घेऊन जनतेची सेवा करताना आमदार होण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे स्मारक विधिमंडळाच्या आवारात उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केली होती। परंतु राज्यपालांच्या अभिभाषणात या स्मारक उभारण्याकरता कोणताही उल्लेख नाही। माननीय अध्यक्ष महोदय, मागच्या 5 वर्षामध्ये लोणारी समाज, होलार समाज, रामोशी समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली असून लवकरात लवकर त्या महामंडळांना निधी वर्ग करून लवकरात लवकर संबंधित समाजाला आर्थिक सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो। अध्यक्ष महोदय, 1 मिनिट। सांगोला शहरामध्ये ट्रोमा सेंटर उभा केलेला आहे। स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी ती मागणी केली होती। त्याचबरोबर काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत,